मुलाखतीला सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की काही दिवसापूर्वी मला कवितेमध्ये बिलकुल रस नव्हता. सोशल मीडियामध्ये नितीन दादाची एक कविता माझ्या ऐकण्यात आली आणि मी कवितेच्या प्रेमात नकळत पडला गेलो आणि नितीन दादाचा मी पूर्ण फॅन झालो. तर त्या कवितेचं नाव होतं कांबळे. आणि माझेही असे बरेच प्रेक्षक आहेत की त्यांना कवितेबद्दल तितकीशी गोडी नसावी. तर मला निश्चित खात्री आहे की मुलाखतीची सुरुवात नितीन दादा कांबळे या कवितेनं तुम्ही करावी, म्हणजे माझ्यासारखं माझ्यात जे परिवर्तन झालं तसं माझ्या प्रेक्षकांच्या मध्येही परिवर्तन होईल. सर्वप्रथम संघर्ष गाथा या आपल्या चॅनेलचं मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्या टीमचं मी अभिनंदनही करतो की आमच्यासारख्या कवींना तुम्ही लोकांसमोर आणताय, त्याबद्दल विशेष आभार मानावेसे वाटतात. आपल्या विनंतीला मान देताना कांबळे कविता मी निश्चितच सादर करणार आहे. त्या अगोदर त्या कवितेबद्दल थोडस पार्श्वभूमी सांगणं महत्वाचं वाटतं. कवितेचं नाव आमचा कांबळे. आता या कवितेतला जो कांबळे आहे हा कांबळेला फक्त कुठल्या एका जातीचा म्हणून बघू नका, एका धर्माचा विशिष्ट वर्गातला म्हणून त्याच्याकडे बघू नका. हा कांबळे एक भारतीय आहे आणि हा कांबळे एक विज्ञानवादी आहे. हा कांबळे मग दाभोळकरांच्या विचारांचा अनुयायी आहे. हा कांबळे फुले, शाहू आंबेडकर, शाहू महाराज या महापुरुषांच्या विचारांचा वारसदार आहे. महत्वाचं म्हणजे हा कांबळे एक आपला शैक्षणिक डोळा जागृत ठेवून कर्मकांडातून बाहेर येऊन विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणारा हा एक कांबळे आहे. तर अशा माणसाला या व्यवस्थेमध्ये, या देशामध्ये खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं, पण तरी तो घडलेला कार्यकर्ता असतो. त्याची ही कविता आहे आमचा कांबळे. आमचा कांबळे लय हुशार, आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. मग मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे विले हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळे विशीत आला, कांबळे मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला, कांबळे प्रेमात पडला आणि तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं पण कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे विले हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळेचं लग्न ठरलं. कुणीतरी म्हटले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला जमणार नाही. घरचे म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हटला पटत नाही. मित्र म्हणाले जागरण गोंधळ. कांबळे म्हटला जमतच नाही. मग घरच्यांनीच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे विले हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळे सच्चा दोस्त होता, कांबळे सच्चा मित्र होता. कांबळेलाही वाटलं माझ्याही मराठा बांधवाला आरक्षण मिळावं, माझ्याही मराठा बांधवाची गरिबी दूर व्हावी, माझ्याही मराठी बांधवाला भाकरी मिळावी.
त्यांचंही चांगलं व्हावं. म्हणून कांबळे एक मराठा लाख मराठा झाला आणि कांबळे मुख मोर्चात गेला. मित्रांच्या आरक्षणासाठी घोषणा देत राहिला आणि घोषणा देता देता चुकून तिथं जय भीम बोलला. मग गुडघ्यात मेंदू असलेल्या त्याच्याच दोस्तानी आपल्याच दोस्ताला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळे समतावादी चळवळीत आला, कांबळे आंबेडकरवादी चळवळीत आला, कांबळे फुले शाहूंच्या चळवळीत आला आणि चळवळीचा सगळा इस्कूट बघितला, गटतट दिसले. कांबळेला वाईट वाटलं आणि कांबळे सर्वांना म्हटला, सगळ्यांनी एकत्रित्या फुले शाहू आंबेडकर समजून घ्या, हा देश समजून घ्या. सगळे एकत्र आले आणि मग आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, पप्पा फुले शाहू आंबेडकर कोण होते? ही संविधान काय भानगड? आता मात्र कांबळे चिडला आणि त्यानं दार लावूनच पोराला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण चिरंजीव कांबळे बी लय हुशार, तो पण नाही रडला, नुसताच काढला करून. आणि कविते शेवटी आणि कांबळेच्याच आयुष्याच्या शेवटी काय होतं तर आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या घोषणा देत असतो. कांबळे शिवाजी महाराजांबद्दल बोलत असतो. कांबळे विज्ञानवादी बोलत असतो. कांबळे विकासाच्या गोष्टी करत असतो. पण कांबळेच्या मांडीवर संविधान असतं आणि हातात तिरंगा असतो आणि तरी डॉक्टर कांबळेला असे तुडवतात, असे तुडवतात, असे तुडवतात, पण कांबळे कधीच नाही रडत, तो नुसताच कलतोय करून. असा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या महापुरुषांच्या विचारांची चळवळ जिवंत राहणार आहे आणि हा देश सुद्धा त्याच विचारांवर जिवंत राहणार आहे. हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. नितीन दादा खूपच छान. जेवढ्या वेळा ही कविता ऐकावी तेवढ्या वेळा ते ऐकूशी वाटते. सगळ्याच कविता जर तुझ्या सतत ऐकत एकदा त्या कवितेत शिरलं की बाहेर निघूशी नाही वाटत. तर तुला हा वारसा कुठून भेटला आणि ज्यांच्याकडून भेटला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. घराण्यात म्हटलं तर आमच्या अगोदर शिकलेलं कोणी नव्हतं, त्यावेळेला लिहिणारा कोणीच नव्हता आणि मी अभ्यासात फारसा हुशार नव्हतो. पण माहित नाही की कुठल्या कवीला त्याचं उत्तर कधीच देता येणार नाही की कविता कशी सुचते, कविता कशी लिहिली जाते. तर ते एक नैसर्गिक देणगीच आहे. असं ते प्रतिभेची देणगी प्रत्येकाला मिळत नाही, पण ते प्रत्येकाच्यात असते सुद्धा. ज्याला ती समजते, ज्याच्याशी तो प्रामाणिक राहतो त्याला ती कविता जवळ करते. पण अजूनही मी कवितेच्या बालवाडीतच आहे असंच मी स्वतःला समजतो, कारण कविता अजून तरी सापडलेली नाही असं वाटतं. त्यावेळी अजून पुस्तक सुद्धा माझं होऊ शकलेलं नाही. लहानपणापासून कुठेतरी मग गणिताच्या वहीमध्ये शेवटच्या पानावर 4 ओळी लिही, इंग्रजीच्या वहीमध्ये शेवटच्या पानावर 4 ओळी लिही. म्हणजे मला आठवतंय की फळ्यावर शिक्षक खडून काहीतरी लिहून शिकवायचे, त्यावेळेला मागच्या बेंचवरती बसणारा मी एक विद्यार्थी ड तुकडीमधला, अ तुकडीमध्ये आमची पात्रता नव्हती, ब तुकडीमध्ये मुले असायच्या, क तुकडीला साधारण बुद्धीची असायची
आणि जी कुठंच काय अभ्यासात जास्त हुशार नसायची त्यांची ड तुकडी असायची. तर मी ड तुकडीतला विद्यार्थी, त्यातल्या त्यात शेवटच्या बेंचवरचा विद्यार्थी. आणि मग शिक्षक फळ्यावरती खडून लिहायला लागले की ते आकडे मला त्रास द्यायचे. मग गणिताची आकडे, भूमितीच्या आकृत्या, मग ते काही शब्द आठवतात त्यातले, कॉस थिटा, साइन थिटा असले जे अवघड होते, पायथागोरसचा प्रमेय वगैरे. पण ते सगळं फळ्यावर रेखाटत असताना खडू फळ्यावर टच झाल्यानंतर त्या भरलेला फळा ज्या वेळेला मास्तर डस्टरनं पुसायचे आणि डस्टर टेबलवर जोरात आपटला की त्या खडूचा असा धुरळा उडायचा आणि तो खिडकीच्या दिशेने ते उन्हाच्या तिरप्या रेषेत तो धुरळा दिसायचा. तर मी त्या धुरळ्यात जास्त रमत बसायचो आणि ते पण जास्त आवडायचं. दहावीत तुम्ही फक्त 2 विषयात पास झाला, एका विषयावर इतिहास आणि भूगोल ते मिळून त्यावेळी मिळून असायचं. तर ते खरं आहे का? खरंच आहे. आणि 10वी नापास होऊनही भविष्यात तुम्ही MA मराठी केलं आणि नंतर तुम्हाला अभ्यासात गोडी लागली. त्या शिक्षणाच्या संघर्ष प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल. 10वी नापास झाल्यानंतर पाठीवर सख्या 4 बहिणी, वडील गौंडी काम करणारे. गावाला मी काही 10वी नापास झाल्यानंतर स्लॅबची कामं केली, सेंटरिंगची कामं केली, वाळू चाळायची कामं केली, विटा उचलायची कामं केली, वीट भट्टीवर काम केलं, रस्त्यावर डांबर टाकायचं काम केलं, किरसून ऐकायचं काम केलं. तर गावाकडं काम करत होतो. मग काही मित्र पुण्याला हमाली काम करत होते गावातले. तर ते सांगायचे की इथं तू 12 तास करून तुला 40 रुपये भेटतात, तर पुण्याला आम्हाला 70 रुपये भेटतात. तर मग इथं दिवसभर 40 रुपये मिळतात, तर पुण्याला 70 रुपये मिळत असतील तर मित्रांबरोबर मग कमवण्यासाठी पुण्यात आलो. आणि बाहेरून शिक्षण केलं का तुम्ही? मग पुण्यात आल्यानंतर चतुर्सिंगी रोडला मी आयसी टॉवर म्हणून आता जी बिल्डिंग मोठी दिसते, BMC सॉफ्टवेअर, आयसी स्ट्रीट टॉवर, AC, PVC असे 3 बिल्डिंग आहेत तिथं मुत्ताच्या बाजू. त्यावेळेस त्यांचं काम चालू होतं, त्याला मी स्लॅबची कामं केली आहेत तिथं, त्या विटा उचलायची कामं केली आहेत. तर तिथं एक रोजगार मिळाला. मग तिथं काही मुलं गावखेड्यावरून आलेली, कोणी हॉस्टेलला राहून काम करून शिकत होतं. तर मग म्हटलं की ही लोक शिकतायत तर आणि ऍडमिशन फी आहे, तर मग 10वी सोडवली. मग 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर मला आनंद वाटला की पुण्यासारख्या शिक्षणात मी 10वी पास झालो. थोडी अभ्यासाची तिथं आवड झाली. 11वी झाली, 12वी झाली. काम करत करत शिकायला सुरुवात झाली. कविता लिहित राहिलो. आणि मला आठवतंय की राहण्याची फार आपदा व्हायची पुण्यात. भाडं परवडत नसायचं. मी आसामी आणि नेपाळी मुलांच्या मध्ये राहिलो होतो. तर ते थोडंच मला कमी पैशात ऍडजस्ट करून घेत होते. तर ते आसामचे 5-6 जण होते, त्यांच्या रूम मध्ये मी राहत होतो. तर ते सगळे अचानक एक दिवस त्यांच्या गावी निघून गेल्यावर मी उघड्यावर पडलो. रूम सोडावी लागली. मग जायचं कुठं, तर मग आता अवघड झालं. तर मला आठवते मी खडकीच्या रेल्वे स्टेशनवर माझे दिवस काढले. तर तिथं 2 माणसं मला भेटली. खडकी रेल्वे स्टेशनला एक ताशा वाजवून संध्याकाळी झोपायला येणारा एक व्यक्ती होता. उंच हाईट होती, बच्चन सारखी तिची दाढी मिशा असल्यामुळे मी त्याला बच्चन म्हणायला सुरुवात केली. त्याच खडकी रेल्वे स्टेशनवरती वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला असायच्या. ते रात्रीच्या अंधारात ते वास्तव, ते जगातलं वेगळं वास्तव बघायला मिळालं. त्यात एक मंगल नावाची वेश्या होती, जिला आज वेश्या म्हणावंच वाटत नाही. पण त्या 2 माणसांनी कधी त्या प्लॅटफॉर्मवरती मला उपाशी झोपू दिलं नाही. आमच्या तिघांची एक मैत्री झाली. आणि त्या मैत्रीला मी एक नाव दिलं होतं की आम्ही आश्रयासाठी आलेली एक तिन्ही भुकेच्या प्रदेशातली वेगवेगळे पाखरं आहोत. आणि त्यांनी कधी मला उपाशी न ठेवल्यामुळं मला जगात कुठं काय मिळालं नाही. तर रात्री 12-1 वाजता तिथं आल्यानंतर माझ्यासाठी बिर्याणी, भात, डाळ जे काय असेल ते काळ्या पिशवीत ठेवलं असायचं. तर मला त्यामध्ये मग त्या मंगलमध्ये मला माझी आई दिसायची, बच्चनमध्ये बाप दिसायचा. भुकेचे चटके सहन केल्यानंतर कवितेनं सुद्धा हुंदका द्यायला सुरुवात केली, हंबरडा फोडायला सुरुवात केली. त्या कविता त्या दोघांना ऐकत राहिलो, त्यांना त्या आवडायला लागल्या. माझ्या लक्षात आलं की जी माणसं जे जगतात त्याच्या जगण्याच काहीतरी लिहिलं तर ती माणसं त्या शब्दावर सुद्धा प्रेम करतात. ते शब्द त्यांना आधार देतात, ते शब्द त्यांना जगण्याची प्रेरणा देतात. आणि त्यानंतर मग
मंगल जी होती ती तमाशात काम करणारी होती. आज नितीन चंदनशिवाय जो कविता सादरीकरणाचा दिसतो, तर माझी जी पहिली गुरु कोण असेल ह्या सादरीकरणामध्ये, कविता कशी बोलावी, सादर कशी करावी, तर ती मंगल होती. तिने मला आवाजातला चढ उतार, लोकांची नाळ कशी पकडायची, लोकांना कुठल्या पद्धतीने ती कविता सादर करायची. कविता जितकी लिहिणं अवघड, त्याहून जास्त अवघड ते सादर करणं आहे. तर ते माझ्यात तिनं ठासून भरला तो गुण. आणि त्यानंतर काव्य वाचनाच्या स्पर्धा मी करायला लागलो. मला आठवतंय, मी माझ्या 2 बहिणींची लग्न केवळ स्पर्धा करून त्यातल्या मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून केली. खूपच प्रेरणा. कवितेने मला हे खूप काही दिलं. त्यावेळेला रेल्वे स्टेशनवर राहायला असल्यामुळे त्या 2-3-4 महिन्याच्या प्रवासामध्ये ज्या काही मला ट्रॉफ्या मिळाल्या, त्या ट्रॉफ्या सुद्धा ठेवायला जागा नसल्यामुळे मी अशा त्या कुठेतरी टाकून दिलेल्या आहेत, फेकून दिलेल्या आहेत. त्यातला एक प्रसंग आठवतो. एक ट्रॉफी मी घेऊन ज्या वेळेला आलो होतो रेल्वे स्टेशनवर, रात्री माझा पहिला नंबर आला होता, ट्रॉफी मोठी होती. त्यावेळेला बच्चन तिथं होता. आणि मग त्याला सहज म्हटलं की आता ही ट्रॉफी ठेवायची कुठं, तर ती एक महालक्ष्मी गाडी प्लॅटफॉर्मवरती उभी होती रेल्वे. तर बच्चननं त्यावरती माझं नाव लिहायला सांगितलं पेननं. माझं नाव लिहिलं आणि बच्चननं ट्रेन चालू झाल्यावरती एका डब्यात खिडकीतून ती ट्रॉफी टाकली आणि ती गाडी निघून गेली. मला राग आला की माझी पहिल्या नंबरची ट्रॉफी तू टाकलीस म्हणून. त्या वातावरणात भाषा सुद्धा कमरेखालची असायची. आता थोडीशी भाषा बदलली जरी असली तरी ती भाषा त्या जगण्यातली, त्या वातावरणातली असायची. त्यावेळेला त्या बच्चननं एक वाक्य मला बोलून गेला, ते माझ्या आयुष्यावर फार परिणाम करून गेलं. त्यानं मला सांगितलं, हे बघ, ही गाडी गेली, तशीच त्या गाडीत तुझी ट्रॉफी पण गेली. त्या ट्रॉफीवर तुझं नाव लिहिलेलं आहे. एक दिवस इतका मोठा हो, इतका मोठा हो, इतका मोठा हो की तुझं नाव इतकं मोठं कर की ती ट्रॉफी तुला कोणीतरी आणून दिली पाहिजे. तुमच्या नावाची ट्रॉफी मला अशी रेल्वेत सापडली होती म्हणून. आणि त्या क्षणाची वाट बघण्यासाठी, त्या क्षणाची वाट बघत बघतच आयुष्यात संघर्ष करत जाईल. तर मला वाटतं की एक ताशा वाजवणाऱ्यांना सुद्धा जगण्याचे इतकं मोठं तत्वज्ञान दिलं. त्या 2 माणसांकडून जे काही मला ज्ञान मिळालं, शिक्षण मिळालं, मार्गदर्शन मिळालं, मला वाटतंय जगाच्या कुठल्याही विद्यापीठात, ह्या कुठल्याही डिग्रीमध्ये, कुठल्याही पुस्तकामध्ये, कुठल्याही प्राध्यापकाकडून हे शिकणं फार कठीण होतं, जे त्यांच्याकडून मला मिळालं. नितीन दादा, असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो. तुझ्याही बाबतीत मला तसंच जाणवतंय की तुझं लग्न झालं आणि खऱ्या अर्थानं कविता भरायला लागली, रुजायला लागली. तर मी असं एक स्टोरी ऐकली की घरात शेवटचे 70 रुपये होते. ते 70 रुपये तुमच्या पत्नीनं तुम्हाला दिले आणि तुम्हाला एका कविता स्पर्धेला पाठवलं. तर ती जी स्टोरी ती आमच्या प्रेक्षकांना तू ऐकवावीस असं मला वाटतंय. मला आठवतंय, मी वॉचमॅनचं काम करत होतो. पिंपळे निलगला राहायला होतो पुण्यामध्ये. वाकडला मी वॉचमॅनचं काम करत होतो आणि मी युनियन मध्ये होतो. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती वॉचमॅनचं काम करणारी संघटनाची युनियन होती, इंटक नावाची, काँग्रेसची युनियन होती. तर मॅनेजमेंट बरोबर काहीतरी कारणावरून वाद झाले आणि माझ्याकडून रागाच्या भरात त्या ऑफिसच्या वस्तूंची तोडफोड झाली आणि गुन्हा दाखल झाला आणि कामावरून काढलं नाही, पण पगार थांबवला गेला. 2-3 महिन्यापासून पगार झाला नाही आणि महिन्याचा पगार थांबल्यानंतर काय अवस्था होते शहरात भाड्याने राहणाऱ्या माणसाची, ते त्यांना समजू शकतं. तर तो दिवस असा आला की घरातलं सगळंच राशन संपलेलं होतं, टीव्हीचा रिचार्ज संपलेला होता, लाईट बिल थकलेलं होतं, घर भाडं थांबलेलं होतं, रोजचं येणारं दूध बंद केलेलं होतं, रोजचा येणारा पेपर सुद्धा थांबलेला होता आणि त्या दिवशी गॅस पण संपलेला होता. रॉकेल एक वेळचा स्वयंपाक होईल एवढं स्टोव मध्ये राहिलेलं होतं. मी सगळ्या मित्रांना फोन करत होतो, पण माझा फोन कोण उचलत नव्हतं. कारण 2-3 महिने मित्रांकडून 100-200 घेऊन कशी तरी मी चालवत आलेलो होतो. प्रत्येकाला माहित होतं याचा फोन पैसे मागायसाठी द्यायला लागला. प्रत्येक जण फोन कट करत होता.
त्यात बायको माझी गरोदर होती, 7वा महिना होता. डॉक्टरांनी सोनोग्राफी करायची म्हणून जगताप डेअरीला एक सोनोग्राफी सेंटर आहे, तिथली चिठ्ठी दिली होती आणि 2 दिवसात सोनोग्राफी करून रिपोर्ट घेऊन या म्हणून सांगितलं होतं. तर सोनोग्राफीला सुद्धा पैसे नव्हते. आणि सकाळी सकाळी माझ्या बायकोनं शेजारच्या घरातून एक पेपर वाचायला सहज आणला. टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नसावा. त्या पेपर मधली एक जाहिरात बघून तिनं मला जवळ बोलवून म्हटली, चंदनशी इकडे आहे. हे बघा काय ते जाहिरात बघितली. तिनं मला सांगितलं की चिंचवडला खुली काव्य वाचन स्पर्धा आहे आणि तिथं रोख रकमेची 3 बक्षीस आहेत. तर तुम्ही कवी आहात तर इथं जा आणि यातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं बक्षीस घेऊन ये. आज आपल्याला गरज आहे आणि मला बघायचं आहे तुमची कविता आपल्यासाठी काय करते. तर मी बघितलं तर तिला सांगितलं तिथे 50 रुपये फी आहे, माझ्याकडे तेवढी सुद्धा नाहीत. तर तिने 70 रुपये तिने जपून ठेवलेले मला दिले आणि म्हणाले की 10 रुपये जाण्याचे आहेत, 10 रुपये येण्याचे आहेत. संध्याकाळी आपल्या जेवणाची व्यवस्था ह्यातूनच होणार होती, पण आता ती मी तुमच्या हातात देते, एवढं घेऊन जावा आणि मोठ्या रकमेचं बक्षीस घेऊन या. जसं तिला वाटत होतं की ती स्पर्धा आमच्यासाठी जायची, तिला पहिला नंबर फिक्स आहे असंच तिला वाटत होतं. मी ते आव्हान स्वीकारलं आणि निघालो. जाताना तिने मला एक वाक्य बोलली की जाता जाता फक्त आता एवढंच आहे का की आज जर मोठ्या रकमेचं बक्षीस तुम्ही नाही मिळवलं तर संध्याकाळी घरी येताना घरात फक्त नितीन चंदनचे आत आला पाहिजे, कवी नितीन चंदनचे पुन्हा कधी दिसला नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही आयुष्यात पुन्हा कधी कविता लिहायची नाही, कविता कुठं बोलायची नाही, कवितेचा आणि तुमचा संबंध तुटला असं समजायचं. जर तुम्ही जिंकला तर तुम्हाला कविता लिहिण्याचा अधिकार नाही. मनात गलबलून आलं, काळीज पिळवटून गेलं, पण तरीही मी स्वतःला जुगारावर लावलं आणि मी त्या स्पर्धेला गेलो. 50 रुपये फी भरली, स्पर्धा सुरू झाली. दुपारी एक ब्रेक झाला स्पर्धेचा. चांगल्या कविता सादर होत होत्या आणि त्याच पेपरला त्या दिवशी तमाशावरती एक लेख छापून आला होता मंगला बनसोडे यांच्या विषयावरती. तर मग माझ्या मनात त्या तमाशा कलावंत जे आहे ती स्त्री जी आहे त्यातली त्या स्त्रीच्या आयुष्यावरची कविता मी त्यावेळी लिहिली गेली, ती सादर करायचं ठरवलं. आणि त्याच वेळी ठरवलं की ही आयुष्यातली कदाचित शेवटची कविता असेल जी सादर करायची आहे तळमळीनं स्पर्धेत. आणि जे काही होईल ती होईल. तर दुपारच्या ब्रेकमध्ये 2 समोसे आणि एक चहा असं स्पर्धकांना देण्यात आलं. मग मला कळालं ते 50 रुपये या नाश्त्याचे वगैरे घेतले असं. भूक लागलेली होती, रांगेत उभा राहून समोसे घेतले आणि लक्षात आलं की आपली बायको उपाशीच आहे आणि तिने तिच्या जवळचे 70 रुपये दिलेले. स्पर्धा हा नंतरचा भाग आहे पण भूक अगोदर आहे. मला आठवते मी ते दोन्ही समोसे दोन्ही खिशात पॅन्टच्या घातले. ती उपाशी आहे तर मी कसं खाणार. चहा कुठं ठेवता येत नव्हता म्हणून चहा तेवढा घेतला. चहा ठेवायची जर व्यवस्था असती तर तोही पिला नसता. पण चहानं भूक लांबणीवर गेली एवढं मात्र निश्चित झालं. पाण्यावरती दिवस ढकलत राहिलो. नंबर आला आणि मी तमाशा नावाची माझी ती कविता सादर केली. स्पर्धा संपली, पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाला. 3रा नंबर पुकारला, 2रा नंबर पुकारला. माझं काही नाव नव्हतं. मी निघण्याच्या तयारीत होतो तेवढ्यात पहिला नंबर पुकारला, ते माझं नाव होतं. माझा पहिला नंबर आला. मला गलबलून आलं. मी स्पर्धा जिंकल्याचा मला आनंद नव्हता. मला आनंद होता तो एवढाच की बायकोनं सांगितलेलं होतं की जर मोठ्या रकमेच बक्षीस मिळालं तरच कविता लिहायची. तर मला आनंद याचा होता की मी आयुष्यभर आता कविता लिहू शकणार होतो. आजचा उद्याचा भूक मी कशी तरी मारलीच असती, पण मी आयुष्यभर कवी म्हणून जिवंत राहणार होतो. नाहीतर कवितेशिवाय मी एक प्रेत म्हणून जगणार होतो. मी त्या स्टेजवरती गेलो त्यावेळेला 3रा नंबर 2रा नंबरचा विजेता त्या ठिकाणी थांबलेले होते. मला आनंद झाला होता. मी बायकोला स्टेजवरून फोन केला. पहिल्या रिंग मध्येच बायकोने फोन उचलला. ती वाटच बघत बसलेली असावी. आणि फोन केल्या केल्या मी म्हटलं की अगं पहिला नंबर आला. मला एक अपेक्षा होती की तिनं अभिनंदन वगैरे म्हणावं,
पण तिनं अभिनंदन वगैरे काही म्हटलं नाही. तिनं फक्त एवढंच विचारलं ते ठीक आहे, रक्कम किती आहे तेवढं सांगा. तेवढ्या समोरून ते पांढरं पाकिट येताना दिसलं आणि मी त्या स्टेजवरतीच ते पांढरं पाकिट सत्काराच्या अगोदरच उचललं. ते पाकिट स्टेजवर फोडलं. नोटा मोजल्या, 500च्या 10 नोटा होत्या, आठवते मला. मी फोनवर सांगितलं की यात 5,000 रुपये आहेत. 5,000मध्ये आमचे बरेच प्रश्न सुटणार होते. तिची सोनोग्राफी होणार होती, राशन येणार होतं, गॅस येणार होता, पुन्हा सगळं सुरू होणार होतं, महिनाभर आमचा जाणार होता. तिने सांगितलं की या घरी, आणि मी घरी आलो तेव्हा तिनं सगळ्यात अगोदर राशनची यादी लिहिली आणि त्यावेळेला एक कविता लिहिली गेली जी आजच्या प्रेक्षकाला सांगावीशी वाटते. की कविता कोणासाठी काय असते हे मला माहित नाही, पण आमच्यासाठी आमची कविता अशी आहे की माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा, माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. त्या यादीत सुंदर कवितेची खरी समीक्षा फक्त आणि फक्त तो दुकानदारच करतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहित नाही, पण कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते. कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते. नितीन दादा, तुझा संघर्ष आजही चालू आहे. आजही चालू आहे. नितीन चंदन शिवे आणि कवी नितीन चंदन शिवे. तर कवी नितीन चंदन शिवे मोठा होताना दिसतोय, परंतु नितीन चंदन शिवे तेवढासा मोठा होताना दिसत नाही. तर आज चालू असलेल्या तुझ्या संघर्षाबद्दल काय सांगशील? संघर्ष हा आयुष्यात शेवटपर्यंत असावा असं मला वाटतं. आणि जगण्यात आणि लिहिण्यात अंतर फार कमी असावं. नसावं असं म्हणता येणार नाही, पण ते फार कमी असावं. तुम्ही जे अनुभवता जगता तेच लिहा. कल्पनेचे पंख लावून कितीही वर उडता आला तरी वास्तवामध्ये जमिनीत रुतलेले पाय तुम्हाला उभे करत असतात. कवी नितीन चंदन शिवे मोठा होतोय तर कवी नितीन चंदन शिवे मोठा होतोय. ती माझी कविता मोठी होती असं मी समजतो, त्याचा मला आनंद आहे. नितीन चंदन शिवे आहे तसाच. नितीन चंदन शिवे आज कुणी कार्यक्रमात बोलवलं तर कवी नितीन चंदन शिवे त्याची कविता घेऊन जातो. कार्यक्रम नसले तर हाच नितीन चंदन शिवे सेंटरिंगच्या कामालाही जातो, मोलमजुरीच्या कामालाही जातो. कारण कुठं ठराविक नोकरी करायचं ठरवलं तर ती करता येत नाही, कारण कार्यक्रम आला की मग ती सुट्टी टाकावी लागते. आणि कुणाच्या आपण दावणीला असलो तर मनाप्रमाणे सुट्टी घेता येत नाही. त्यामुळे हाजरीवर कामाला गेलं तर ते थांबवता येतं, कार्यक्रमाला जाता येतं. तर कुणाला अनेकांना वाटतं की स्वतःच एक व्यवस्थित लाईफ असावं, हे असावं. तर मी थोडस आयुष्याच्या समाधानाची सुखाची व्याख्या वेगळ्या पद्धतीने करतो. मी माझ्या कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करून मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतो, पण धनसंपत्ती इस्टेट याच्या पलीकडे जाऊन मला ज्यामध्ये समाधान मिळतं, मला ज्यामध्ये आनंद मिळतो, मला लिहिण्यात आनंद मिळतो, समाधान मिळतं, आयुष्य जगल्यासारखं वाटतं. लोकांना कविता आवडते, मला ती सादर करायला आवडते. तर खरा आनंद मला ज्यामध्ये मिळतो त्यात मी फार सुखी आहे, आनंदी आहे. आणि यातून लोक परिवर्तन करतायत, लोक विज्ञानवादाकडे वळतायत, लोक फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज यांचे विचार जपतायत. एक वेगळाच आनंद मला मिळतो. त्यामुळं नितीन चंदन शिवे कसा आहे हे माहित नाही, म्हणून मी स्वतःच असं ठरवून घेतलं की कविता मोठी झाली पाहिजे. नितीन चंदन शिवे कायम जमिनीवर घट्ट राहायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो की मी वेदनेचा बाजार मांडणारा माणूस नसो, बाजाराच्या वेदना मांडणारा, बाजाराच्या वेदना सांगणारा, बाजाराच्या वेदना वाहणारा एक सरळ साधा त्या कवितेचा हमाल आहे. आणि हमाल म्हणूनच राहायला मला आवडेल. ज्या वेदना आहेत दीनदलितांच्या, बहुजनांच्या, गोरगरिबांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, त्या शब्दात जितक्या पकडता येतील त्याचा प्रयत्न करतो.
म्हणून मी कुठला पुरस्कार कुठला घेत नाही. अनेक पुरस्कार मी नाकारतो. नाकारताना मला आनंद एक वेगळाच मिळतो. म्हणजे हल्ली पुरस्कार साठी लोक तडपडतात, लोक पैसे देऊन पुरस्कार घेतात. तर मी पुरस्कार कुठलाच घेत नाही, घ्यायचाच नाही आयुष्यभर असंही ठरवलं. अगदी शासनाचा मिळाला तरी तो घ्यायचा ठरवलं, घ्यायचाच नाही. कारण कवितेच्या आणि माझ्यामध्ये कुणी नसावं असं मला वाटतं. तर या निमित्ताने एक सांगावं असं वाटतं की मनात एक इच्छा अशी आहे, जी भाबडी असेल किंवा अतिशयोक्ती असेल तर आयुष्यात नोबेल मिळाला तर फार आनंद होईल. घेतला तर तो एकच पुरस्कार घेईल. दादा नक्कीच तुम्हाला नोबेल पुरस्कारही भेटेल. छंद कसा जोपासावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नितीन दादा. पक्षाच्या चोचीतील घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, हे ब्रीद वाक्य घेऊन नितीन दादा जगतोय. अनेक तरुण मुलं छंद जोपासतात, परंतु योग्य यश मिळालं नाही, योग्य प्रतिष्ठा मिळाली नाही तर तो छंद सोडून देतात. त्या तरुणांना दादा काय सांगशील? याला सामाजिक वातावरण फार महत्वाचं असतं. समाज काय म्हणतोय याचा विचार तुम्ही जर जास्त केला तर तुम्हाला दुःख हे तुमच्या उमऱ्यावरून ते कधीच जाणार नाही. तुम्ही स्वतःच्या आतमध्ये ज्यावेळेस स्वतःला पाहता, तुमचा छंद कुठला आहे त्यावरती पण खूप काही अवलंबून आहे. एखाद्याला छंद जर नुसतंच टीव्ही बघण्याचा असेल तर मग त्याचा उपयोग नाही. छंद सुद्धा इतका देखणा आणि श्रीमंत आणि आनंदी असावा की ज्यात मानवी आयुष्याला ते इतरांनाही छान वाटावा. आणि असे छंद खूप आहेत. छंद जोपासताना फार कमी लोकांच्या वाट्याला हे आयुष्य येतं की छंदच व्यवसाय होतो. तर ज्यांचा छंद व्यवसाय होऊ शकत नाही अशी फार मोठा वर्ग एक असतो. म्हणजे काही लोकांना कविता लिहिण्याची आवड असते, पण ते इंजिनियर असतात, डॉक्टर असतात. मग ते हळूहळू कवितेपासून दूर जातात आणि ते त्या इंजिनिअरिंग मध्ये अडकून जातात. पगार वाढतो, फ्लॅट होतो, गाडी येते, पण आतल्या आत कुठंतरी ते कवितेपासून दुरावतात. मग कुठंतरी एखादी 4 ओळी कुठल्या तरी पोस्टर दिसल्या तर त्याच्यातला काही जागा होतो. तर त्यांना एक विनंती आहे की स्वतःच्या डायरीत तरी त्यांनी स्वतः लिहित राहावं. स्वतःच्या आतल्या आतल्या गाभाऱ्यात ते जिवंत ठेवावं. कुणाला चित्रकलेची आवड आहे, कुणाला गायनाची आवड असते, कुणाला संगीताची आवड असते. तर मला वाटते ह्या जे काही छंद आहे, आवडीनिवडी आहेत, कुणाला पोहण्याचा. मी बऱ्याच वेळेला मला आठवतंय मी सांगलीला 4 दिवस एका लिखाणाच्या निमित्ताने एका गेस्ट हाऊसला राहिलेलो होतो. आणि तिथं सकाळी एक गार्डन होतं. ते गार्डन सकाळी 5ला उघडायचं आणि 8ला बंद व्हायचं. तर मला लवकर उठायची सवय असल्यामुळे पहाटे 5ला तिथं पहिल्या दिवशी गेलो तर गार्डन मध्ये कोणीच नव्हतं. पण एका मोठ्या घसरगुंडीवरती एक 70 वर्षाची व्यक्ती घसरगुंडी खेळताना दिसली. तर मला बघून ती थांबली आणि मी असल्यामुळे तिला पुन्हा घसरगुंडीवर बसू वाटलं. कारण वय 70 आणि घसरगुंडी कशी खेळायची. तर पण मी बघितलेलं होतं की ही व्यक्ती घसरगुंडी खेळत होती. तर मी जायची वाट बघत ते बराच वेळ थांबलो. मी काही गेलो नाही. मी माझं बसलो, इकडे तिकडे फिरलो. त्यामुळे त्याची अडचण झाली. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो तर ती व्यक्ती पुन्हा घसरगुंडी खेळताना दिसली आणि मी गेल्यामुळे त्याची पुन्हा अडचण झाली. मग शेवटी न राहून त्यानं मला सांगितलं त्या व्यक्तीला की इथं बसू नको, तिकडे जाऊन थांब. मी दुसरीकडे जाऊन थांबलो आणि ती 70 वर्षाची व्यक्ती पुन्हा घसरगुंडी खेळायला लागली. मला राहुल नाही. थोडस उजेड पडल्यानंतर मी जवळ गेलो. म्हटलं आजोबा माफ करा, ही वेडवाकडं काहीच बोलणार नाही. मी तुम्हाला वेडा आहे असंही म्हणणार नाही. फक्त जाणून एवढं घ्यायचं की तुम्ही लहान मुलासारखी घसरगुंडी खेळता. हे का, कशासाठी? तर त्यांच्या बोलण्यातून त्यांनी मला सांगितलं की मी एक रिटायर आर्मी आहे
मेजर पदावरून ते रिटायर झाले. मेजर पदावरून रिटायर झाल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी काढली कपड्याची, त्यात ते हरवले गेले. आणि ते सांगायला लागले मला की लहानपणापासून आयुष्य जगत असताना खूप गोष्टी आमच्यापासून हिरावून घेतल्या गेल्या, माझं बालपण त्यात हिरावून घेतलं गेलं, काहीच करता येत नाही, मला हे खेळावंच वाटतं, पण खेळायचं दिवसाच्या उजेडात खेळलं तर हा समाज वेडावर आहे. पण पहाटे लवकर उठून 2-4 घसरगुंड्या मी कसं तरी वर चढून पुन्हा घसरत येतो, मला आनंद मिळतो. तर माणूस जगण्याचा आनंद कशात काय शोधेल सांगता येत नाही, पण प्रत्येकाच्यात एक लहान बाळ दडलेलं असतं याची ती जाणीव झाली. बालपण सुद्धा जपलं पाहिजे. माझं एक स्पष्ट मत आहे की आयुष्य म्हणजे एक रेल्वेचा जो प्रवास आपण कधी कधी करतो, तर आयुष्य म्हणजे असंच आहे. लहानपणीचं एक स्टेशन आहे, तरुणपणाची स्टेशन आहेत, म्हातारपणाची काही स्टेशन आहे. तर प्रवास असा संपत येत असताना पाठीमागं बघितलं की आपल्याला प्रत्येक स्टेशन दिसतं. आपली गाडी तिथं थोडा वेळ थांबली, थोडा वेळ थांबत थांबत आपण आज इथवर आलो. तर मला वाटते की त्या स्टेशनावर ते खायचं राहून गेलं, त्या स्टेशनावर ते फुल तोडायचं राहून गेलं, त्या स्टेशनावर गजरा घ्यायचं राहून गेलं, त्या स्टेशनावर त्या गुलाबाचा वास घ्यायचं राहून गेलं. तर हे राहून गेलं राहून गेलं राहून गेलं याची यादी वाढली की मग सांज वेळेला आपली फार अस्वस्थता वाढते. तर मला वाटतं की आणखी एक जगण्याचं एक वेगळं वाक्य मला असं आठवतं, स्वतः कधी गमतीत म्हणतो की कधी काळी त्या लोकांनी मला डावललं होतं, या दुःखात झुरण्यापेक्षा त्याच वेळेला मी त्याच लोकांना कोल्लं होतं, या मस्तीत जगत राहा. मी जे करायचं होतं ते मी केलं, त्यावेळेला तो आनंद घेतला, हे फार महत्वाचं आहे. नितीन दादा, तुझा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. आता एका सामाजिक प्रश्नाकडे तुला घेऊन जातो की सध्या एक लाऊड स्पीकर विरुद्ध भोंगे असा वाद कुठेतरी दिसतोय आणि दंगल होते की काय असं एक वातावरण निर्माण झालंय. आणि आज माझ्यासोबत आहे दंगलकार नितीन चिंतनशिवे. तर या वातावरणाबद्दल दादा तुला काय वाटतं, आणि या वातावरणात तुझी दंगल कविता मला ऐकायला नक्की आवडेल. वातावरण जे आहे, सहज जरी विचार केला, याला काही जास्त शिक्षण असायला पाहिजे असं नाही, अडाणी माणसानं जरी विचार केला तरी त्याचं उत्तर मिळतं की राजकीय स्वार्थापोटी, मतासाठी, आपला पक्ष वाढण्यासाठी हे सगळं केलं जातं. धर्म वाढवण्यासाठी, धर्म जपण्यासाठी भोंगावरती धर्माची गाणी वाजवावीच लागतात असं नाही. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या धर्माचं पालन करत असल्यामुळं त्याचा धर्म त्याच्यापुरता सुरक्षित आहे, सुंदर आहे, तो त्याला प्रेरित जो आहे, तो अपेक्षित आहे, तो त्या पद्धतीने जगतच आहे. पण ज्यावेळेला धर्माचा उगाच फुकटचा स्वाभिमान वाटायला लागतो, अभिमान वाटायला लागतो, ही जी कट्टरता वाढते ही फार धोकादायक होऊन जाते. आणि माणूसच माणसाकडे माणूस म्हणून बघत नाही. हा देश विविधतेने नटलेल्या परंपराचा देश आहे. हा देश भारतीयांचा आहे. हा देश हिंदूंचा, मुसलमानांचा, शिखांचा, बौद्धांचा असा नाहीये. या देशातले हे धर्म आहे, पण प्रत्येकाच्या आत एक भारतीय आहे. त्या भारतीयांचा हा भारत आहे. मग कोणी हिंदुस्थान म्हणतं, कोणी आमचं मुसलमानांचा काही भाग आहे म्हणतं, आम्ही एवढे टक्के आहेत असं म्हणतं. तर तसं नाहीये, हा भारतीयांचाच भारत आहे, हे एकदा समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून कवितेच्या एक ओळी आहेत की सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं, मी धर्माला थुक्का लावला आणि मी माणूस झालो. मी परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो. तर हे महत्वाचं आहे, माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. आणि हिंदू मुस्लिम आता
नावं काही घेणार नाही कुठल्या पक्षाची किंवा नेत्यांची, पण कुणीतरी सांगितलं की ते नमाज भोंग्यावरती पडतात, नमाज वाचतो, अजान वाचतो, म्हणून आम्ही त्याच्या समोर भोंगा लावून हनुमान चाळीसा वाजवावी. तर मला वाटतं की तुम्ही तिथं तुमचा धर्म कमी करून ठेवताय, त्याचं महत्व कमी करताय. एका धर्माच्या विरोधात दुसऱ्या धर्माचं गाणं लावणं, गीत लावणं, तर मला वाटतं ते त्या तुमच्या धर्मात अभिमान वाढवण्यासाठी ते करत नसून त्या धर्माचा तुम्ही अपमान करण्यासाठी हे करताय. तर त्याची काही गरज पडू नये माणसाला. आणि मग इतकं शेवटच्या टोकाला जाऊन हे म्हणेल की ज्यांना धर्माचा अभिमान स्वाभिमान वाटतो त्यांनी खुशाल भोंग्यावरती नमाज पडावा, अजान वाचावं, हनुमान चाळीसा लावी, गीता म्हणावी, शिखांची गाणी म्हणावी, बौद्धांनी गाणी लावी, भोंग्यावर जे लावायचं आहे ते लावावे. पण ते लावणारे सगळे मला वाटते मेंढरच असतील, मेंढरच असतील. तुम्ही काही लावा, आम्ही मात्र राष्ट्रगीत मात्र हृदयातच गात राहणार. आणि राष्ट्रगीत वाजवायला किंवा राष्ट्रगीत लावायला कुठल्याही भोंग्याची गरज या देशात अजूनपर्यंत पडलेली नाही आणि ती पडणार नाही. कारण राष्ट्रगीताचा जो अभिमान आहे, राष्ट्रगीताची जी उंची आहे, ती कुठल्याही एका धर्मासाठी भोंग्यावर वाजवून आम्हाला त्याचाही महत्व कमी करायचं नाही. कारण ते राष्ट्रगीत सुरू झालं की हा सगळा देश सावधान अवस्थेत उभा राहतो आणि ते राष्ट्रगीत गाणारा भारतीय आम्हाला जिवंत ठेवावा लागणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. दादा, दंगलकार म्हणून तुला नाव पडलंय, तर ती दंगल दोन कडवे आमच्या प्रेक्षकांसाठी तू म्हणून दंगल कविता हिंदू मुस्लिम दंगलीवरती आहे की इयत्ता 7वीच्या वर्गात असताना शोएब माझा मित्र होता. घराजवळ घर होतं, काळजाला उघडं दार होतं. तो दिवस आठवतो अजूनही स्पष्ट. त्याच्या पाठीवर दप्तर, माझ्या पाठीवर दप्तर, एकमेकांचा हात हातात होता. चौकात आलो तेव्हा दुकानं धडाधड बंद झाली आणि कुणीतरी रक्तबंबाळ डोक्यानं धावत पळत सुटलं. दंगल झाली, दंगल झाली, दंगल झाली. आम्ही घाबरून एका टपरीआड दडलो तेव्हा बघितलं, माणसं माणसांना कापत होती, एकमेकांची जात तापत होती. तेवढ्या शाळेचं गेट बंद होताना दिसलं तसा शोएब आनंदानं उड्या मारत बोल्या, काल्या ये दंगल इतनी अच्छी भी होती है क्या? दंगल ने तो कमाल कर दिया, स्कूल का गेट ही बंद कर दिया, छुट्टी मिली है, चल ना ओढ्या में जाके मच्छी पकडेंगे. आम्ही धावत पळत ओढ्याकाठी आलो तेव्हा ओढ्याच पाणी लाल भडक झालेल्या पाण्यात पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत शोएब बोल्या, काल्या ये दंगल इतनी गंदी भी होती है क्या? ये दंगल दंगल क्या होता है? मी म्हणाल, शोएब आमची माणसं तुम्हाला मारतात, तुमची माणसं आम्हाला मारतात. शोएब म्हणाला, फिर आज दंगल दंगलच खेलेंगे. मी म्हणालो, शोएब खेलेंगे लेकिन दंगल खरी खरी झाली पाहिजे. तुमची टाळकी फुटली पाहिजेत, आमची डोकी फुटली पाहिजेत. तू तेरे आदमीला, मी माझी माणसं आणतो. त्याचा असलम आला, सय्यद आला, हुसेन आला, नवाब आला, माझा सुभाष आला, गणेश आला, राम आला, लखन आला. आणि सुरू झाली त्या उन्हाळ माळावर दंगल. तिकडनं दगड इकडं, इकडनं दगड तिकडं. ते रक्त बंबाळ, आम्ही रक्त बंबाळ. त्यांची डोकी फुटली, आमची डोकी फुटली. ते कोसळले, आम्ही कोसळलो. तेव्हा रांगत रांगत जवळ येत डोक्याचं रक्त पुसत शोएब्या बोल्या, काल्या लग्या क्या? मिठी गच्च झाली आणि शोएब्या म्हणाला, दंगल गंदी होती है, शाम को घर पे आ जा, अम्मी ने बिरयानी बनाई है. मी म्हणालो, शोएब तेरी माँ के हाथ की बिरयानी मुझे बहुत अच्छी लगती है. शोएब म्हणाला, तुझ्या आईच्या हातची पुरणपोळी मला आवडते. आम्ही घरी आलो तेव्हा टीव्हीवर बातम्या दंगलीच्या. कुणाच तरी सत्ता हादरली होती, विरोधक आक्रमक होत होते. पोलिसांच्या गाड्यांचे आवाज, ॲम्ब्युलन्सचे आवाज, कर्फ्यूच्या ऑर्डरी, बंदोबस्त. जखमींची संख्या समजत नव्हती, मारणाऱ्यांची वाढली होती. आणि गंमत म्हणजे अंगणात टाकलेल्या पलंगावर त्याचा आब्बा आणि माझा बाबा दोघात एक चिलीम ओढत बसले होते. आज 25 वर्ष झाली त्या दंगलीला. आज 25 वर्ष झाली त्या दंगलीला. माझी दाढी वाढली, माझी मिशी वाढली, त्याची मिशी विना नुसतीच दाढी वाढली.
मी मंदिरातून बाहेर येतो, तो मशिदीतून बाहेर येतो. आता फक्त एकमेकांकडे बघून ओळखीच हसतो आम्ही. परवा सहज त्याच्या मटणाच्या दुकानावर मटण आणायला गेलो तेव्हा शोएब दिसला सुरीला धार लावताना, पायाखाली बोकड धरलेला. आणि मला आठवली ती दंगल, मला आठवली ती दोस्ती. आणि सहज जवळ जाऊन शोएब्याला म्हणालो, क्या बे शोएब्या, याद है क्या तुझे बचपन, याद है क्या अपनी दोस्ती, याद है क्या वो दंगल, तो साला अभी बड़ा आदमी हो गया. तसा शोएब्या हुंदक्या देत बोल्या, साले बडे हम नहीं, साला धर्म बडा हो गया. असं म्हणत शोएबनं बोकडाच्या नरड्यावर सुरी कचकन फिरवली आणि ते जात नसलेलं बोकड तडफडून मरत होतं. ते तडफडून मरताना कुठला धर्म निभावत होतं हे राम जाने, अल्लाह जाने, राम जाने, अल्लाह जाने. दादा खूपच छान. तुझी ही दंगल कविता ऐकताना अक्षरशः शहारे आले. दादा खर तर पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. दंगलकार नितीन चंदन शिवे माणसानं माणसाशी माणसासम वागावं हा संदेश पूर्ण महाराष्ट्राला सांगत आहेत. एक ब्रीद वाक्य घेऊन चाललेत ते म्हणजे की पक्षाच्या चोचीतला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता. यासाठी हे पक्षाचं चित्र संघर्षगाथा टीम कडून त्यांना मी भेट म्हणून देण्यात येत आहे. दादा तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.